देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नटराज कला मंदिर येथे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांच्या वतीने कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जे बारामतीमधील किंवा इतर परिसरातील जे कलाप्रेमी आहेत ते देखील हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले आहेत। एकंदरीतच हे कला प्रदर्शन पुढील 8 ते 10 दिवस चालणार आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर आहेत। दादा, काय सांगाल खऱ्या अर्थाने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे कला प्रदर्शन भरत आहे, काय उद्देश आहे? नटराज कला दालन ही बारामतीतली एक अशी वास्तू आहे की ज्या ठिकाणी नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने गेले 45 वर्ष फक्त संस्कृती कला जोपासण्याचं काम केलं जातं। आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांचा वाढदिवस ही नटराजच्या दृष्टिकोनातून एक पर्वणी असते, कारण साहेबांनी राजकीय सहभागाने काम करत असताना मुख्य लक्ष ठेवलं ते कला संस्कृती साहित्य विषयावर। कारण साहेब आमच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त पण आहे की त्याची शाखा आम्ही इथं चालवतो। म्हणून साहेबांचा वाढदिवस दरवर्षी 1987 पासून नटराज नाट्य कला मंडळ हे विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरा करत असतं। गेली आपल्याला 87ची टिल डेट आपल्याला एकांकिका स्पर्धा अव्याहतपणे चालू आहे। राज्यनाट्य स्पर्धेतनं अनेक कलावंत त्याच्यामध्ये भाग घेतात। तसंच या ठिकाणी या वर्षी आपण जे प्रदर्शन आयोजित केले त्याला नाव दिलेले की महाराष्ट्राची लोककला। कारण अलीकडच्या काळामध्ये आपली जी तरुण पिढी आहे त्यांना वाघ्या मुरळी म्हणजे काय, वासुदेव म्हणजे काय, पिंगळा म्हणजे काय, त्याच्यानंतर भारुडात काय असतं, दशावतारी काय, किंवा आपले जे इन्स्ट्रुमेंट आहे सगळे त्याच्यामध्ये दिमडी काय, टाळ काय, अशा अनेक गोष्टी आता माहित नाही। त्या या एक्झिबिशनच्या निमित्ताने मुलांना माहीत व्हाव्यात, त्याचं आकलन व्हावं आणि आपली कला संस्कृती ही मुलांच्या मध्ये चिरंतन कायम वाढेल लागावी, हा याचा उद्देश आमचा प्रदर्शनामागचा आहे। दादा, एकंदरीत पवार साहेबांचा दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढदिवस देखील साजरा झाला। दादा देखील त्याला उपस्थित होते। तुम्ही दादांसोबत देखील काम केलेलं आहे, साहेबांसोबत देखील मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। पुन्हा एकदा पवार फॅमिली एकत्र येईल अशी चर्चा होती, कसं बघता? एक तुम्ही राजकीय अनुभव गेल्या 30-40 वर्ष। नाही, मी तर या अगोदरपासून म्हणतो की सर्व पवार फॅमिली एकत्र आली पाहिजे, हे माझं स्पष्ट प्रामाणिक मत तेव्हाही होतं, असं यामध्ये असणार आहे। तर याच्यामध्ये बारामतीकर म्हणून आपला स्वार्थ आहे, कारण बारामतीच्या विकासाला चालना अजितदादा पवार साहेब निश्चितपणे देत आहेत। परंतु ह्याच्यामध्ये राजकीय मतभिन्नता झाल्यामुळे बारामतीकरांची जी द्विधा मनस्थिती झालेली आहे हे कुठेतरी मन कलुषित व्हायला लागलेले आहे। ही परत जागे येतील, सर्व बारामतीकर एक कुटुंब म्हणून पहिल्यासारखंच गुण्यागोविंदाने नांदतील वागतील अशी मला खात्री आहे। दादा, शेवटचा प्रश्न, कला प्रदर्शन 8-10 दिवस पुढे चालू आहे, काय कलाप्रेमींना आव्हान करा? निश्चितपणे सगळ्या कलाप्रेमींना मी आव्हान करेल, विनंती करेल आणि विशेषतः माझ्या सगळ्या विद्यार्थी वर्गाला की आपण या प्रदर्शनामध्ये प्रत्येक चित्रामध्ये खाली त्याच्या मागची पार्श्वभूमी लिहिलेली आहे तेवढी वाचली, प्रत्येकाने अवगत केली तरी पालकांना विनंती करेल की आपल्या मुलांना आणला, कारण आपल्या मुलांना आता महाराष्ट्राची संस्कृती ही त्यांच्या मनामध्ये परत एक भाव उत्पन्न करून देण्याची वेळ आहे। आणि प्रदर्शनासारखं इतका सोपा विषय दुसरा कुठला नाही, कारण अभ्यासामध्ये तुम्ही वाचन आलं तर मला वाचणार नाही, पण चित्रपट प्रदर्शनामधून ती माहिती घेतली तर मुलांना आकलन लवकर होईल। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी अशी आपल्या निमित्ताने माझी सगळ्यांना विनंती आहे। नक्कीच हे ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर होते। नक्कीच पालकांनी, विद्यार्थ्यांनी कला जोपासण्यासाठी नक्कीच ह्या कला प्रदर्शनाला भेट द्यावी असं देखील आवाहन किरणदादा गुजर यांनी केलेलं पाहावयास मिळत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।